आज आपण बनवणार आहोत उत्तप्पा। खूप छान लागतो आणि लवकरही बनतो। तर त्याआधी मी आहे पल्लवी आणि घशा पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी घेतलेलं आहे इडलीचं बॅटर। इडलीचं बॅटर कसं बनवायचं हे मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे बॅटर शिल्लक होतं तर त्यामध्ये मी उत्तप्पे बनवत होते। हे बॅटरची लिंक जी आहे ती आय बटनवरती मी शेअर करते आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वरती आय बटन येतं, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकतात की हे बॅटर कसं बनवायचं। आणि उत्तप्पा खूप लवकर बनतो। या ठिकाणी आपण टोमॅटो आणि कांदा टाकून दिलेला आहे। बारीक कापायचा आहे टोमॅटो आणि कांदा बारीक कापून आपण यामध्ये टाकून दिलेला आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मीठ चेक करून घ्यायचं, मिठाची क्वांटिटी, आणि मीठ टाकून द्यायचं आहे कमी वाटल्यास। तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे। तवा छान असा गरम झाला की त्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते चमचाभर टाकून घ्यायचं आहे आणि असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे। वरतून थोडंसं ऑइल टाकून द्यायचं आहे जेणेकरून आपला उत्तप्पा खाली चिपकणार नाही। नॉनस्टिक तवा घ्यायचा आहे। खालची बाजू छान अशी शेकली गेली की त्याला पलटी करून घ्यायची आहे। खूप छान असा लवकर निघतो तो, छान अशी बाजू शेकली गेली की। आणि दोघं साईड उलटं पलटं करून शेकून घ्यायचं आहे। आणि तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला उत्तप्पा जो आहे तो खूप छानसा बनून तयार झालेला आहे। यासोबत आपण चटणीसोबत सर्व करूया। या चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा। मी नक्कीच तुम्हाला तुमच्यासोबत ही जी रेसिपी आहे चटणीची ती शेअर करेन। तर हा होता आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। लाईक करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।